सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे। महाराष्ट्रातून अनेक ठिकाणहून लहान मुलांच्या अपहरणाच्या घटना आपल्या डोळ्यासमोर येतात। पण या परिस्थितीला घाबरून न जाता परिस्थितीला सामोरं जाणं गरजेचं आहे। शक्यतो आपल्या मुलांना एकटं सोडू नका। तुमच्या लहान मुलांना शाळेत सोडायला, मित्रमैत्रिणींकडे, क्लासमध्ये सोडायला आणायला स्वतः जा। शक्यतो इतर कोणावरही अवलंबून राहू नका। त्याचबरोबर आपली मुलं सोशल मीडियाचा कितपत वापर करतायत, कसा वापर करतायत याकडे लक्ष द्या। त्यांच्या फ्रेंड लिस्टमध्ये कोणी संशयास्पद तर आढळत नाहीये ना, हेही पडताळून पहा। आणि हेच सगळं करताना या परिस्थितीचं गांभीर्य मुलांनाही समजावून सांगा। समजा सोशल मीडियावर कुठल्याही अनोळखी व्यक्तींनी मेसेजेस केले, फोन केले किंवा फोटोज पाठवायला सांगितले किंवा कुठल्याही ठिकाणी भेटायला बोलवलं, तर त्या क्षणी या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या आईवडिलांना सांगितल्या पाहिजेत। खबरदारी घेणं ही आपली जबाबदारी आहे। चला, सजग नागरिक होऊया आणि अपहरणाच्या घटना टाळूया। शेवंत, तू इथे अशी तू इथे काय करतेस? सॉरी, एक्सक्यूज मी, आर यू टॉकिंग टू मी? अगं, काय झालंय काय तुला? आणि हा असा का आव आणतेस? तू मला ओळखत नाहीस का? तू माझ्या घरी रोज येतेस ना, स्वयंपाक करतेस। मग आज पहिल्यांदा बघितल्यासारखी का वागतेस? एक मिनिट, जेवण करते ही? अहो, हिच्या हातचा चहा म्हणजे तसं नाही, म्हणजे ही तुमच्या घरी स्वयंपाक करते? अहो नाही, ही एका IT कंपनीमध्ये मोठ्या पोस्टवर कामाला आहे। अहो, काय बोलताय तुम्ही? ही माझी स्वयंपाकीण बाई आहे आणि रोज येऊन स्वयंपाक करते। काय मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय। ती आमच्या कंपनीची एम्प्लॉई आहे। शी इज मास्टर इन कम्प्युटर्स। नाही नाही नाही, माझा नाही, तुमचा गैरसमज होतोय। ही माझी मोलकरीण आहे, शेवंता। Excuse me, is this a joke to you? Are you insane? What are you saying? You think I'm a servant? Do I look like a servant? What? बरोबर आहे, माझाच काहीतरी गैरसमज झालाय बहुतेक। माफ करा मला। I'm so sorry. I don't know कोण होत्या त्या। बरं, मी ना, मला ॲक्च्युली निघावायला गेला होता, तर येस येस, यू कॅन। येस झालंय ना आपलं? येस येस, नो प्रॉब्लेम। थँक्यू सो मच, सी यू। तेजा 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 काय झालंय? कोण आहेत त्या मॅडम? आणि त्या तुला स्वयंपाकीण का बोलत होत्या? अरे ॲक्च्युली आय रिअली डोंट नो। आणि ना, खरं सांगू का, माझं ना आता डोकं फिरलंय रे त्या बाईमुळे। मी निघू का? मला जरा खूप महत्त्वाचं काम आहे, उशीर होतोय। बाय। झाल्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते। हे सगळं काय प्रकरण आहे याची शहानिशा होणं भागच आहे। पण मी तुम्हाला आश्वासन देते की हा असा प्रकार पुन्हा घडणार नाही। हा त्याच्या बोल, काय झालं? ऐक ना, माझी लागली वाट। मला खरंच कळत नाहीये मी काय करू, काही सुचत नाहीये। तेजा थांब, जरा जरा शांत होऊन नीट सांग काय झालंय। अगं, मी इथे चारमोलोपाईमध्ये आले होते माझ्या एका क्लायंटला भेटायला। माझी मीटिंग होती आणि नेमकी ती मंजुषा, ती पण इथेच आली चारमोलोपाईमध्ये। आणि तिने मला बघितलं यार, तिने मला ओळखलं।
मी कसं तरी मॅनेज केलं. म्हणजे इंग्लिशमध्ये 4 शिव्या घातल्या आणि जे बाकीचे होते ना त्यांनी पण तिला खोट्यातच पाडलं. पण ऐक ना, तिला मेजर डाऊट आलाय असं मला वाटतंय. म्हणजे आम्ही जे काही सांगितलं ना त्याच्यामुळे तिचं समाधान नाही झालंय. सापाचं पिल्लू आहे ते. मला शंका आहे तिच्या अजूनही. मला कळत नाहीये मी काय करू. ती घरी जायला निघाली बहुतेक आणि मला पण निघायचं इकडनं. मला निघता नाही येते. त्याच्यात तू शांत हो. करू आपण काहीतरी. हो आम्ही बघतो काय करायचं ते. नको काळजी करूस. प्लीज लवकर बघा काहीतरी. माझे हे आहेत ना ते रिक्षा चालवतात ताई. दिवस म्हणू नका रात्र म्हणू नका कधी पण जातात. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. सॉरी, एक्सक्यूज मी. आर यू टॉकिंग टू मी? आय एम सॉरी. सॉरी, जरा गाडी बंद पडली आहे. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. काय चाललंय तुमचं? जरा गाडी बाजूला घ्या. हो, काय योगायोग आहे ना. म्हणजे सकाळी तुमची गाडी बंद पडली होती आणि आता माझी गाडी बंद पडली, तेही तुमच्याच गाडी समोर. हो, मला ॲक्च्युली सकाळी लक्षात नाही आलं, पण नंतर आठवलं तुम्ही मंजुषा ताई आहात ना. वाव, आय एम सो हॅपी. मला इतकं भारी वाटलं ना की मी तुम्हाला भेटले आहे. जरा हो हो हो. तुषार, जरा लवकर कर. दादा जरा लवकर. करेल तो करेल. तसा आमचा तुषार हुशार आहे. मी इतकी मोठी फॅन आहे तुमच्या विचारांची, तुमच्या कामांची. मला खूप भारी वाटतंय तुम्हाला भेटून. मी जर माझ्या नवऱ्याला सांगितलं ना तर गॉड हिल गो मॅड. मी लगेच सांगते 1 मिनिट. अहो नाही नाही, त्याला खूप आनंद होईल कारण आम्ही तुमच्याबद्दल इतकं वाचतो ना आणि इतकं ऐकतो. हा श्वेता बोल. दुसरा रस्ता नाहीये. दुसरा रस्ता नाहीच आहे, एकच आहे ना. आणि ही छोटीच गल्ली हो त्या. हॅलो, हाय. नाही, माझी गाडी बंद पडली आहे. पण कुणाच्या गाडीसमोर बंद पडली आहे माहितीये का? दी ग्रेट मंजुषा ताई. हो हो, आय एम टेलिंग यू, काय पर्सनॅलिटी आहे माहितीये त्यांची. ओ गॉड, त्यांचा ना असा ऑरा आहे, ऑरा. हो हो, आत्ता पण त्यांच्याबद्दल वाचलं होतं ना. ऑफकोर्स. ओके, थँक्यू सो मच श्वेता. ऐक ना, फक्त त्यांना अजून थोडा वेळ थांबून ठेवशील का? काही कर, मला चेंज करायला थोडा वेळ लागणार आहे यार. नाही, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. हो हो, ओके बाय. फोटो घेईन त्यांच्याबरोबर, ऑफकोर्स. अच्छा, तुला बोलायचं आहे का त्यांच्याशी? हा 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 हा, देते ना, ऑफकोर्स त्या बोलतील. तू बोल बोल बोल. ओके. हो, पण आता त्याला खरंच बरं वाटेल म्हणून बोला प्लीज. बरं. नाही, म्हणजे गाडी बंद पडली आहे त्यामुळे त्यांची गाडी अडकली आहे, त्या जरा टेन्शनमध्ये आहेत. राहू दे, मी त्यांना घरीच इन्व्हाइट करते ना, आपण तेव्हा बोलू त्यांच्याशी. बाय बाय. दादा झालं का? झालं का? तुम्ही घरी आला असतात आमच्या चहा हो, पाण्याला तर नक्की खूप नक्की. भारी वाटलं. आता घाईत आहे. मैम गाड़ी स्टार्ट नहीं होता है. स्टार्ट नाही होते? अशी कशी? आता तर तुम्ही बघू. ओ, ही काय झाली सुरू? झाली. प्लीज तुम्ही लवकर निघा. हो हो हो.
हॅलो ताई काय आहात तुम्ही? मी कधीपासून वाट बघते तुमची. मी इथे घरीच येते. हा हो काय? तू कुठे आहेस? मी काय असणार ताई, मी घरीच आहे, जेवण बनवते. येवा हा, तुम्ही येवा. शेवंता, तू कुठे बाहेर गेली होतीस का? काय ताई तास तास विचारतास? मी काय बाहेर गेले तर जेवण कोण बनवेल? अच्छा, म्हणजे तू आता कॅफे 4 मोलोपाय मध्ये नव्हतीस. कोणाचं पाय? कॅफे 4 मोलोपाय. ताई मका ना हे जड जड शब्द कळत पण नाहीत आणि येत पण नाहीत. मी कशी जाणार हो तिकडे? ता जाऊ दे ताई, जेवण तयार आहे, वडू तुमका? हो, म्हणजे मी आवरून येते, तू वाढून ठेव. श्वेता बोलत होती ना, ते खोटं नाहीये. चांगल्या माणसांच्या पाठीशी देव नेहमी उभा असतो. खरे, चांगल्या माणसांच्या पाठीशी नेहमी देव उभा असतो. पण आज मंजुषाने या दोघींना पाहिलं असतं तर वाट लागली असती ग. काय केलं असतं त्याचा विचार पण करवत नाहीये मला. ए, तुला बेलचा आवाज आला का? तुला पण आला? मला पण येतोय. हो, पण ती वाली बेल. बघूया. बघूया. हो 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 अ. आजी आजी काय होत रे? सांता हो 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 हो. जिंगल बेल जिंगल ऑल द वे. कुठं त्या दोन मुले मला कोणीतरी सांगा रे. जिंगल बेल जिंगल ऑल द वे. हा, 2 मुली नाही, 2 मुली. हो हो, याच त्या 2 मुली. सुंदर, गोड, समजूतदार. नाही, हा, या त्या मुली, या मुलींवर फुली. या आहेत त्या 2 गोड हुशार मुली. तर इथे आहेत त्या गोड समजूतदार गोंडस छोट्याशा मुली. तुमच्यासाठी या संताने या पोतडीतून सॉरी या पोतडीतून गिफ्ट आणलेलं आहे. हे घ्या. तुमच्या श्वेता मावशीने सांगितलं मला तुम्हाला गिफ्ट द्यायला. हे घ्या. अरे पण सांता, ही चीटिंग नाही झाली का? असं सांगून कोण गिफ्ट देतं? मग यात सरप्राईज काय? हो ना, हा सांता खूपच म्हातारा आहे, त्यामुळे याच्या लक्षात नाही राहत की झोपलेल्या मुलांच्या डोक्याजवळ गिफ्ट ठेवायचं असतं. त्यांना उठवून नाही देत काही गिफ्ट. काय रे तू सांता, बदाम खा रोज. बदाम? काय झालंय की सांताच्या घरातले सगळे बदाम संपलेत. पण सांता म्हातारा झालेला असला तरी
विसरबोळा झालेला नाहीये. त्याला माहितीये गार्गी आणि हेतश्री या दोन गोड हुशार मुली आहेत, आहे की नाही? म्हणून सगळ्या जगातल्या मुलांमधून मी त्या दोघींनाच गिफ्ट द्यायला निवडलेलं आहे. सांता काय करतो माहितीये का? तो ना लक्की मुलांना निवडतो आणि त्यांना गिफ्ट द्यायला तो स्वतः येतो आणि त्यांना झोपेतून उठवतो. म्हणून त्या दोन लकी मुली तुम्ही आहात. खरंच सांता? आई शपथ. सांता कधी खोटं बोलतो का? बोलतो का? हे घ्या, गिफ्ट घ्या. हे तुझ्यासाठी जड आहे. आणि हा हे गिफ्ट तुझ्यासाठी. हे शंटाची पुतळी छोटी पडायला लागली, गिफ्ट मोठी व्हायला लागली. बापरे केवढं मोठं गिफ्ट. हे घे. चल चल बघूया काय गिफ्ट आहे. आणि मला सांगा गिफ्ट आवडले की नाही ते. आडा. ही शेवंता मला मूर्ख समजते का? मला फसवते या मंजुषाला. ही मंजुषा काय चीज आहे ते असून तिला माहित नाहीये. उद्या असा हिसका दाखवते ना, ती परत माझ्याच काय, परत कोणाच्याही वाट्याला जाणार नाही. शेवंता असू दे नाहीतर तिच्या, हा कॅमेराच खरं काय ते उद्या सांगेल मला. जरा जरी संशय आला ना तर बाकीच्यांना जसं घरी पोहोचवलंय तसं घरी पोहोचवायला कमी करणार नाही मी. संपवून टाकेन कायमची. अजित, श्वेताचा फोन आला होता. ती म्हणाली की आश्रमातल्या दोन मुली इथे येत आहेत काही दिवसांसाठी राहायला. त्यांना कोण ना असं गिफ्ट देणार. ते असे अनुभव त्यांना कसे मिळणार, म्हणून मी पण या प्लॅन मध्ये सामील झालो. बरं, त्या दोन मुलींसारख्या तुम्ही सुद्धा गुड गर्ल्स आहात ना, आणि माझ्या बहिणी पण आहात. मग सांगा काय गिफ्ट देऊ तुम्हाला मी. खरं सांगू सांता, आम्हाला काहीच गिफ्ट नको. खरंच काही नको. फक्त आम्ही जे मनाशी ठरवलंय ना ते पूर्ण होऊ दे. आमचं जे ध्येय आहे ना ते पूर्ण होऊ दे. जे काम आम्ही हाती घेतलंय त्याला यश मिळू दे. तेजा, मिठू, काय झालंय? काय टेन्शन आहे का? सांगा मला, मी काही मदत करू शकलो तुम्हाला तर. अरे नाही काही नाही. ऍक्च्युली जस्ट म्हणजे मला रिलेट झालं म्हणून बोलले. त्या मुली, त्यांना मी जास्त रिलेट करू शकते ना. त्यांना कधी काही मिळत नाही बिचाऱ्यांना. आज एक गिफ्ट काय मिळालं बघितलंच ना, किती खुश झाल्या. म्हणजे त्यांचं दुःख मी समजू शकते. म्हणजे कदाचित
मलाही हे सगळं सहन करावं लागलं असतं. पण करेक्ट वेळेला आई बाबा आले, मला घेऊन गेले आणि म्हणून मला माझं एक लाईफ मिळालं. आणि मी तर रोज यांचं दुःख जवळून बघते. आज यांना खूप आनंदात पाहिलं, त्यामुळे थोडंसं इमोशनल झाले, बाकी काही नाही. हे बट्टू अगं, मला इमोशनल नको करू, नाहीतर मेकअप निघेल माझा. मी जातो आतमध्ये. मुली गिफ्ट खोलतायत ना, मी बघतो, बरं वाटेल मला. आलो. Jingle bells, jingle bells, jingle all the way.